जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो की हा कार्यक्रम काही तांत्रिक अडचणींमुळे थोडा उशिरा सुरू झाला. जो 5 वाजता सुरू होणार होता तो 5 वाजून जवळजवळ 20 मिनिटं झालीत, 21 मिनिटं झाली आहेत. तर विवेकानंद सेवा मंडळ मलकापूर तर्फे मी आपणा सगळ्यांची माफी मागतो आणि माझ्या या व्याख्यानाला युवकांनो उठा जागे व्हा हे जे व्याख्यान मला द्यायचं आहे विवेकानंद सेवा मंडळाने जे मला सांगितलं या विषयाला धरून मलकापूरमधील युवकांना प्रबोधित करण्यासाठी म्हणून. तत्पूर्वी विवेकानंद सेवा मंडळ मलकापूर ही खूप जुनी संस्था आहे जी रामकृष्ण विवेकानंद भावप्रचार परिषद बेलूर मठ यांच्याशी ॲफिलिएटेड आहे ही संस्था आणि अनेक सेवा कार्य या संस्थेमार्फत चालवली जातात. त्यांचं एक सुंदर रामकृष्ण मा शारदा देवी आणि विवेकानंदांचं सुंदर मंदिर आहे मलकापूरमध्ये. छान जागा आहे, तिथे मोठी लायब्ररी आहे, तिथे अभ्यासिका चालते. जवळजवळ 150 युवक त्या अभ्यासिकेचा फायदा घेतात अभ्यासासाठी म्हणून. नंतर तिथे स्टडी सर्कल चालतं, दैनंदिन प्रार्थना पूजा अर्चा वगैरे चालते, मेडिटेशन वगैरे पण घेतलं जातं. आणि रामकृष्ण मठाचे आणि रामकृष्ण मिशनचे संन्यासी, पूजनीय सर्व संन्यासी वेगवेगळ्या वेळेस तिथे कार्यक्रमांसाठी म्हणून उपस्थित होत असतात आणि तिथल्या भक्तांना आणि युवकांना मार्गदर्शन देखील करत असतात. आणि हे अशा प्रकारचे आता कोरोनाच्या काळात ऑनलाईन कार्यक्रम जे आहेत त्याचं आयोजन पण हे विवेकानंद सेवा मंडळ मलकापूर करत असतं. त्यांची टीम पण खूप छान आहे आणि मी तुम्हाला सर्व युवकांना जे आज हा कार्यक्रम बघतायत त्यांना विनंती करेन की तुम्ही जर विवेकानंद सेवा मंडळाशी जोडले गेलेला नसाल तर जरूर जोडले जा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. म्हणजे मी आता माझ्या लेक्चरमध्ये काही गोष्टी तुम्हाला जे सांगणार आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जर विवेकानंद सेवा मंडळामध्ये गेलात आणि तिथले जर सेवा कार्यामध्ये सहभागी झालात तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपल्या युवा पिढीला जे काही आव्हानं सामोरे जावे लागतात की पायावर उभं राहणं खूप अवघड होत चाललेलं आहे कालपरत्वे. तर ते पायावर उभं राहणं तुम्हाला सोपं होईल तुम्ही जर या विवेकानंद सेवा मंडळाशी जोडला गेला तर. या बाबतीत मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो. आता थोडक्यात माझा स्वतःचा परिचय असा आहे की माझं नाव प्रशांत पुप्पल, मी पुण्यामध्ये राहतो आणि रामकृष्ण विवेकानंद भावधारेशी माझा गेल्या अनेक 25 वर्षांपेक्षा जास्ती जवळचा संबंध आहे. आणि रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन तर्फे अनेक शाळा कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रबोधित करण्याचा ची संधी मला मिळते. आणि शिक्षण किंवा व्यक्तिमत्व विकास, स्ट्रेस मॅनेजमेंट या वेगवेगळ्या विषयांना धरून मी युवकांशी, विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी, पालकांशी संवाद साधत असतो. माझं बेसिक क्वालिफिकेशन बीई मेकॅनिकल आहे आणि 1987 मध्ये पुण्याचं जे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे त्याला सीओएपी म्हणून जास्ती पॉप्युलरली ओळखलं जातं. तिथे मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं 1987 मध्ये. नंतर 13 वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मी कामाला होतो. थर्मॅक्स आहे, एसीसी आहे, ग्रीव्स आहे वगैरे वगैरे अशा कंपन्यांमध्ये. आणि मग 2000 ते 2016 मी पुण्यामध्ये आम्ही 4 मित्रांनी एकत्र येऊन एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली, ती इंजिनिअरिंग कंपनी बल्क मटेरियल हँडलिंग सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्स्टॉलेशन कमिशनिंग मध्ये. आणि त्याचा मी फाउंडर डायरेक्टर होतो. आणि मग 2016 नंतर मी त्यातनं निवृत्ती घेतली आणि आता करिअर काउन्सिलिंग मध्ये मी ऍक्टिव्हली काम करतोय. युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, 10वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर काउन्सिलर म्हणून मी काम बघतोय गेले 5 वर्ष. आणि हजारांपेक्षा जास्ती विद्यार्थ्यांचं करिअर काउन्सिलिंग मी केलेलं आहे. तर आज आपण आता आपल्या विषयाला सुरुवात करूयात की युथ, युवकांनो उठा जागे व्हा हे टायटल मी घेतलेलं आहे. पहा, तुम्ही आजकालचे जे युवक आहेत यांना 2 प्रॉब्लेम्स प्रामुख्यानं भेडसावत आहेत. पहिला म्हणजे अंडर एम्प्लॉयमेंट, म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन खूप चांगलं आहे परंतु तुम्हाला जी नोकरी मिळते आहे किंवा तुम्हाला जे काही अर्निंग्स आहेत, तुम्हाला जी काही सॅलरी मिळते, जे काही अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत आहेत
त्या खूप कमी प्रतीच्या आहेत तुमच्या क्वालिफिकेशनच्या मानाने. त्याला म्हणतो आपण अंडर एम्प्लॉयमेंट. आणि दुसरा भाग आहे त्याला अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. म्हणजे आपण बघतो की अनएम्प्लॉयमेंट खूप आहे, बेरोजगारी खूप आहे भारतामध्ये आज. जॉब मिळवायचा म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागतात. कष्ट घेऊन सुद्धा मिळतोच असं नाही. मग बरेचसे विद्यार्थी एमपीएससी युपीएससी करण्याचा प्रयत्न करतात. जी काही पुंजी घरामध्ये साठवलेली असते वडिलांनी, ती पण लाखो रुपयांची पुंजी पुणे, मुंबई, दिल्ली सारख्या ठिकाणी जाऊन ते खर्च करतात आणि शेवटी पदरी निराशा पडते. तर हे अनएम्प्लॉयमेंट आणि अंडर एम्प्लॉयमेंट हे जे दोन इश्यूज आमच्या आज तरुणांना भेडसावत आहेत. सो ह्या दोन इश्यूजना धरून प्रामुख्यानं मी बोलणार आहे. आणि नुसतं करिअर बद्दलच बोलणार नाही, कारण काय की मी जसं टायटल आहे की युवकांना उठा जागे व्हा. तुम्ही सगळे उठलेले आहात म्हणून आज तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, कोणी 10वीत असतील, कोणी 11वीत असतील, 12वीत असतील, काही स्वप्न उराशी बाळगलेली असतील आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करत असाल. लक्षात आलं की नाही? का तर मला एक चांगली नोकरी मिळवता आली पाहिजे, माझ्याकडनं एक चांगला बिझनेस झाला पाहिजे वगैरे वगैरे या कारणांसाठी. परंतु मी जे माझा जो काही अनुभव आहे या क्षेत्रामधला, 30 वर्षापेक्षा अधिक काळ माझा अनुभव आहे. तर मला या क्षेत्रामधनं असं जाणवतं की जोपर्यंत आमचे विद्यार्थी, जोपर्यंत आमचे युवक जागे होत नाहीत, उठणं एक झालं, अराईज, आणि अवेक विवेकानंद म्हणतात. ही विद्यार्थी आमचे जागे होत नाहीत, युवक जागे होत नाहीत, तोपर्यंत उपयोग होणार नाही. लक्षात आलं की नाही? आता विवेकानंदांनी हे जे वाक्य उद्गारलेलं आहे, अराईज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड, हे कठोपनिषदामधलं वाक्य आहे. आणि त्याचे दोन मिनिंग्स आपण घेऊ शकतो. एक तर त्याला स्पिरिच्युअल मिनिंग आहे, आध्यात्मिक त्याचा अर्थ आहे की भगवत प्राप्ती, हे जे काही गोल आहे, मनुष्य जन्माचं ध्येय आहे भगवत प्राप्ती. हे श्री रामकृष्ण परमहंस जे स्वामी विवेकानंदांचे गुरु आहेत हे वारंवार सांगायचे. लक्षात आलं की नाही? तर हा आध्यात्मिक भाग त्याच्यामध्ये एक अर्थ आहे की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. आता हे ध्येय म्हणजे कुठलं? ईश्वर प्राप्ती. हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य. जो कोणी मनुष्य प्राण्याच्या जन्माला आलेला आहे, अखेरचा श्वास जाईपर्यंत त्यांनी जर कुठल्या ध्येयासाठी लढायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे, ते म्हणजे ईश्वर प्राप्ती. पण हा झाला आध्यात्मिक अर्थ. आणि त्याचा दुसरा अर्थ जो आहे, ज्याला आपण ऐहिक अर्थ म्हणू शकतो, कारण विवेकानंदांचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी रानावनातला वेदांत, रानावनातले उपनिषद हे समाजापर्यंत आणून पोहोचवले. कळलं की नाही? आणि विवेकानंदांचं व्यावहारिक वेदांतावरची व्याख्यानं खूप प्रसिद्ध आहेत. जे विवेकानंद सांगतात की उपनिषदांचा, वेदांताचा जे काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे भगवत प्राप्ती, हे एक उद्दिष्ट आहेच. त्याच्याबरोबरच मनुष्य पायावर उभा राहायला पाहिजे, हे पण एक उद्दिष्ट आहे. सगळ्यांनाच विवेकानंद सांगत नाहीत की तुम्ही निवृत्ती मार्गाने जा. प्रवृत्ती मार्गाने सुद्धा जाणारे किंबहुना समाजामध्ये 90% 95% पेक्षा अधिक माणसं ही प्रवृत्ती मार्गाने वाटचाल करणारी असतात. ते पहिले विद्यार्थी असतात, मग नंतर गृहस्थाश्रमी होतात. लक्षात आलं की नाही? आणि मग नंतर वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम. आणि काही थोडे तरुण असे असतात की त्यांना सुरुवातीलाच काही गोष्टींची जाणीव होते आणि ते संन्यासाश्रम डायरेक्टली स्वीकारतात. लक्षात आलं की नाही? परंतु अधिकांश माणसं ही वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे गृहस्थाश्रमी होतात. तर हे गृहस्थ, एक चांगला गृहस्थ व्हायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी करायला पाहिजेत. आणि उपनिषद आणि वेदांत हे चांगला गृहस्थ होण्यासाठी म्हणून पण आपल्याला शिकवणूक देतात. तर ही एक वेगळ्या पद्धतीची शिकवणूक जी विवेकानंदांना अभिप्रेत होती, ती मी वेगळ्या पद्धतीने मांडणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे बघा, विवेकानंद शिक्षणाची व्याख्या देतात. शिक्षणाची व्याख्या विवेकानंद ही देतात की वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म, पहिला मुद्दा ते सांगतात. स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज, दुसरा मुद्दा सांगतात. द इंटेलेक्ट इज एक्सपॅन्डेड, तिसरा मुद्दा ते मांडतात. आणि चौथा मुद्दा ते मांडतात या त्यांच्या व्याख्येमध्ये शिक्षणाच्या. कुठलं शिक्षण अभिप्रेत आहे की बाय विच वन कॅन स्टँड ऑन वन झोन फीट. हे 4 डायमेन्शन्स विवेकानंद आपल्याला देतात. ह्या 4 डायमेन्शन्सची माहिती आमच्या युवकांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून आमचे युवक झोपलेलेच राहतात. उठलेले असले तरी ते जागे होत नाहीत. शाळेमध्ये हे 4 डायमेन्शन शिकवले जात नाहीत, लक्षात घ्या. कॉलेजमध्ये हे डायमेन्शन शिकवले जात नाहीत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थी माझ्याकडे करिअर काउन्सिलिंगसाठी येतात आणि मग त्यांना पश्चाताप होतो, मी जेव्हा ह्या डायमेन्शन्सच्या बद्दल त्यांच्याशी बोलतो, त्यांना मी हे सांगतो की कॅरेक्टर फॉर्मेशन, स्ट्रेंथ ऑफ माइंड आणि इंटेलेक्ट तुमचं एक्सपांड झाल्याशिवाय तुम्ही पायावर उभं राहू शकणार नाही. त्यांना असं वाटतं की डिग्री मिळाली की आपण पायावर उभं राहू.
तसं नाहीये. मला गोल्ड मेडल मिळालं, मला थ्रू आउट फर्स्ट क्लास मिळाला, तर मी पायावर उभं राहिलं पाहिजे, मला मनासारखी नोकरी मिळाली पाहिजे. नोकरी मिळाली तर त्याच्यामध्ये जी काही ग्रोथ अभिप्रेत आहे, त्याच्यामध्ये जी उंची तुम्ही ज्या ज्या वर्षांमधनं गाठायला पाहिजे, ती उंची आमच्या विद्यार्थ्यांना गाठता येत नाहीत, आमच्या युवकांना गाठता येत नाही. याचं कारण असं आहे की विवेकानंदांची शिक्षणाविषयीची ही मूलभूत व्याख्या त्यांना कळत नाही. म्हणून आमचे विद्यार्थी उठलेले असतात, पण ते जागे झालेले नसतात. आणि जे विद्यार्थी जागे होतात ते अंडर एम्प्लॉयमेंट आणि अनएम्प्लॉयमेंट या दोन्ही संकटांपासून वाचतात. मला असे अनेक युवक माहिती आहेत की ती वेळीच जागी झालेली आहेत. आता हे जागं कसं व्हायचं हे मी माझ्या आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे, कारण की मला 30 मिनिटं या लेक्चरमध्ये मिळालेली आहेत. 10 मिनिटं आपली आता ऑलरेडी झालेली आहे, लक्षात घ्या. तर हे जागं होण्याची जी प्रक्रिया आहे, तर मी तुम्हाला काही मुद्दे आज फक्त सांगणार आहे. ते तुमच्याकडे वही पेन असेल तर पटपट पटपट लिहून घ्या. आणि या मुद्द्यांवरती तुम्ही जर फोकस केलात तर तुम्ही खऱ्या अर्थानं जागे व्हाल. नुसतं फोकस नाही, त्या पॉइंट्सवरती तुम्ही काम करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काम करायला पाहिजे म्हणजे ही जी व्याख्या, हे जे शिक्षणाच्याकडनं असलेल्या अपेक्षा विवेकानंद बोलून दाखवतात, त्या अपेक्षांची पूर्ती मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुमचे क्लास करणार नाहीत, तुमचे कॉलेजेस करणार नाहीत. तुम्हाला स्वतःच हे करायला पाहिजे. तुम्ही जर 10वी झालात ना, तर 11वी 12वी आणि अंडर ग्रॅज्युएशनची 3 किंवा 4 वर्ष. इंजिनिअरिंग असेल तर 4 वर्षाचा कोर्स असतो, बीए बीकॉम बीएससी असेल तर 3 वर्षाचा कोर्स. सो 5 ते 6 वर्ष तुम्हाला ग्रॅज्युएशन पर्यंत व्हायला लागतात. या 5 ते 6 वर्षामध्ये मी तुम्हाला ज्या आता गोष्टी सांगणार आहे, त्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या कागदावरती आणि प्रयत्न करा की त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतील. लक्षात आलं की नाही? सो ह्या गोष्टी तुम्ही जर आता ह्या 5 वर्षामध्ये जर केल्या नाहीत, तर तुम्ही जागे झालेला नाही याचा अर्थ असा होतो. आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला अंडर एम्प्लॉयमेंट आणि अनएम्प्लॉयमेंट या प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील. तुम्ही पायावर नाही उभे राहू शकणार. विवेकानंदांनी काय व्याख्या दिली शिक्षणाची? की चारित्र्य घडवणारं शिक्षण पाहिजे. आता बघा, लक्षात घ्या की जर तुमचं चारित्र्य घडलं नाही, मी नेहमी प्रत्येक माझ्या व्याख्यानामध्ये युवकांसाठीच्या सांगतो की या भ्रमात राहू नका की आम्ही जर कॅरेक्टरकडे दुर्लक्ष केलं तर आमचं करिअर तरीही घडू शकतं. नाही. तुमचं जर कॅरेक्टर घडलं नाही तर तुमचं करिअर घडणार नाही. पुन्हा ऐका, तुमचं चारित्र्य घडलं नाही तर तुमचं करिअर पण घडणार नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगतो. तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये फेल व्हाल, तुम्हाला मनासारखा जॉब मिळणार नाही. वशिला लावून मनासारखा जॉब जरी तुम्ही पदरात पाडून घेतला तरी तो जॉब तुम्हाला टिकवता येणार नाही. तुम्ही कसा बसा टिकवला तरी तुम्हाला त्या जॉबमध्ये जी अपेक्षित ग्रोथ आहे इन टर्म्स ऑफ इन्क्रीमेंट, इन टर्म्स ऑफ प्रमोशन्स, ती मिळणार नाही. तुम्ही जर बिझनेस सेट करायचा म्हटला तरी तुम्हाला बिझनेस चांगला चालवता येणार नाही जर तुम्ही कॅरेक्टर तुमचं घडवलं नाही तर. कॅरेक्टर हा इतका मूलभूत घटक आहे आजच्या या 21व्या कॉम्पिटिटिव्ह युगामध्ये. आपण म्हणतो ना स्पर्धात्मक युग आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी चारित्र्य घडवलंय, मी सांगतो या चारित्र्याचे अंग काय काय आहेत, स्किल्स तुम्हाला पर्टिक्युलरली कसं अक्वायर करायला पाहिजे. चारित्र्याचा अत्यंत सुस्पष्ट आणि सोपा आणि दैनंदिन जीवनात आपण जो शब्द वापरतो त्याचा मी सबस्टिट्यूट शब्द तुम्हाला सांगतो चारित्र्याचा, त्याला म्हणतात दम. ज्या विद्यार्थ्यामध्ये, ज्या युवकामध्ये दम आहे ना, दम, तोच 21व्या शतकामध्ये या स्पर्धेमध्ये टिकू शकेल, मी तुम्हाला सांगतो. आणि ज्या विद्यार्थ्यांमध्ये, ज्या युवकांमध्ये हा दम नाहीये ना, ते टिकून राहणार नाहीत, ते टिकू शकणार नाहीत. मी तुम्हाला सांगतो, त्यांना एक साधा जॉब सुद्धा मिळणार नाही नीट. लक्षात आलं? तर आता हा जो दम आहे, हे जे चारित्र्य आहे, मी तुम्हाला सांगतोय, जे विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, ते त्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत त्या चारित्र्याचे. लक्षात आले की नाही? सो हे चारित्र्याचे जे डायमेन्शन्स आहेत ते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. 23 डायमेन्शन्स आहेत की ज्याला स्किल नावाने पण संबोधलं जातं. एकीकडे चारित्र्य पण आपण म्हणतो, पण दुसरीकडे त्याला आपण ट्रान्सफरेबल स्किल पण म्हणतो. लक्षात आले की नाही? तर हे 23 डायमेन्शन्स दुर्दैवाने विद्यार्थ्यांपुढे त्यांचे शिक्षक मांडत नाहीत. आणि ह्या अज्ञानापोटी आमचे विद्यार्थी मागेच राहतात. म्हणजे आपण वृत्तपत्रामध्ये वाचतो की आमच्या भारतामध्ये जे इंजिनियर्स पास आउट होतात, 80% इंजिनियर्स हे एम्प्लॉयबल नसतात, अनएम्प्लॉयबल आहेत. अनएम्प्लॉयबल म्हणजे काय? त्यांची नोकरी मिळवण्याची लायकी सुद्धा नसते. इतकी वाईट परिस्थिती आहे आज. 80% इंजिनियर्स अनएम्प्लॉयबल आहेत भारतामध्ये. का? तर त्यांनी चारित्र्याकडे लक्ष दिलं नाही, चारित्र्याच्या वेगवेगळ्या डायमेन्शन्सकडे लक्ष दिलं नाही.
कुठली स्किल्स अक्वायर आपण करायला पाहिजे वेळेमध्ये त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, म्हणून ती झोपीच गेलेली आहे. ती दिसतात जागी, परंतु लक्षात आलं की नाही, परंतु खऱ्या अर्थाने ती जागी झालेली नाही. त्यांचे पालक त्यांना जागा करत नाहीत, त्यांचे मित्र मैत्रिणी जागा करत नाहीत, त्यांचे शिक्षक जागा करत नाहीत, त्यांचे इन्स्टिट्यूट जागा करत नाहीत. तर आज मी तुम्हाला जाग करायला हवं. आणि हे जागपण तुमच्यामध्ये कधी येईल? तुमच्यामध्ये हे 23 गुण जर तुम्ही आणलेत तर ते जागपण तुमच्यामध्ये येईल. आणि हे जागतेपण तुम्हाला शिकायला पाहिजे. हे काय आकाशातनं पडणार नाहीत 23 गुण तुमच्यामध्ये. हे 23 गुण तुम्ही शिकले पाहिजेत. जाणीवपूर्वक शिकले पाहिजेत. म्हणजे एकीकडे तुम्ही ग्रॅज्युएशन करा, एकीकडे 11वी-12वी करा, ग्रॅज्युएशन करा, परंतु दुसरीकडे तुमच्यातली जी एनर्जी आहे ही ह्या 23 गुणांकडे द्या. आणि हे 23 गुण मी तुम्हाला पटपट सांगणार आहे, कारण माझ्याकडे फारसा वेळ नाहीये. खरं तर एक गुणावरती 1 तासाचं लेक्चर होऊ शकतं. परंतु ठीक आहे, आज आपण ट्रेलर म्हणून आपण ह्याचा विचार करूयात. भविष्यात कधी जर सेवा मंडळाने तुमच्या मलकापूरच्या योग दिला, संधी दिली, तर त्याच्यावरती अधिक जास्ती विस्तृत चर्चा आपण करू शकतो. परंतु आज कमीत कमी वेळामध्ये मला अधिकांश गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, जेणेकरून तुम्ही जागे व्हाल. कृपया जागे व्हा. पहिली मी डेफिनेशन तुम्हाला सांगितली, त्या डेफिनेशनचा अभ्यास करा की चारित्र्य म्हणजे काय. मी तुम्हाला सांगितलं चारित्र्य म्हणजे दम, गट्स. हा दम तुमच्यातला जागा झाला पाहिजे. दुसरी व्याख्या त्या एका पहिल्या व्याख्यामध्ये दुसरा पॉइंट विवेकानंद सांगतात, स्ट्रेंथ ऑफ माइंड इज इन्क्रीज्ड. हा दम म्हणजे काय? तुमचा शारीरिक दम बाहेर आला पाहिजे, तुमचा मानसिक दम बाहेर आला पाहिजे, मानसिक ताकद वाढली पाहिजे, तुमचा बौद्धिक दम तुम्हाला जगाला दाखवता आला पाहिजे, इंटलेक्ट त्याच्याविषयी विवेकानंद सांगतात. आणि चौथा म्हणजे आध्यात्मिक दम तुमच्यामधला जागा झाला पाहिजे. बरोबर? सो शारीरिक दृष्ट्या तुम्ही तंदुरुस्त असलेच पाहिजे. दररोज सूर्यनमस्कार घाला, जिम मध्ये जा, व्यायाम करा, मुलांनी मुलींनी योगासनं करा, शरीर बळकट करा. सगळ्यात पहिला भाग. बरोबर आहे? त्याच्यानंतर मानसिक शक्ती तुमची वाढली पाहिजे. आता जे मी काही 23 गुण सांगणार आहेत त्याच्यामध्ये तुमची मानसिक शक्ती चांगली असली पाहिजे. आणि ही मानसिक शक्ती चांगली होण्याकरता काय करायला पाहिजे? 5 गोष्टी करा ताबडतोब, मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही हे पॉइंट्स लिहून काढा, मी तुम्हाला सांगतो. आणि नंतर तुम्ही स्वतः विचार करा, काही पुस्तकं वाचा, चर्चा करा. तुम्ही मला फोनवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. मी तर करिअर काउन्सिलरच आहे, मी काउन्सिलिंग करतोच मुलांना. मी तुम्हाला डेफिनेटली गाईड करेन की किती गोष्टी आपल्याला करू शकतो आपण या गोष्टींसाठी. सो ही मानसिक शक्ती जी आहे, मानसिक शक्तीचं सगळ्यात पहिली मोठी ताकद जी अभिव्यक्त होते किंवा दिसते ती म्हणतात एकाग्रता. तुमची एकाग्रता सॉलिड पाहिजे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन जबरदस्त पाहिजे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन जबरदस्त असेल तर 23 पॉइंट्स मी तुम्हाला जे सांगणार आहे त्यातले बरेचसे पॉइंट्स तुमच्यामध्ये येतील. पण ही एकाग्रता मार्केटमध्ये विकत मिळत नाही. लक्षात आले की नाही? ही एकाग्रता विकत मिळत नाही. मग ही एकाग्रता आणण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? त्या 5 गोष्टी मी तुम्हाला आता पटदिशी सांगणार आहे. त्या लिहून घ्या तुम्ही. त्याच्यावरती मी विशेष विस्तृत चर्चा करणार नाही, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. आता ऑलरेडी किती 5:20 ला सुरू समजा केलं आपण, आता 5:40 होत आलेत. 20 मिनिटं माझी झाली, माझ्याकडे 10 मिनिटं आहेत फक्त. तुम्हाला 2 गोष्टी आता मी सांगणार. ह्या 5 गोष्टी ज्यांनी तुमची मनाची एकाग्रता वाढायला मदत होईल ते. आणि 23 गुण तुम्हाला सांगणार की ज्यांनी तुमचा दम वाढणार आहे. आणि ह्या 23 गुण तुमच्यामध्ये जितके मॅक्झिमम आणाल तुम्ही, तेवढं तुमचा फायदा होणार आहे. आणि जितक्या लवकर आणाल तेवढा सुद्धा तुमचा फायदा होणार आहे. तर सगळ्यात पहिले मनाच्या एकाग्रतेसाठी, मनाची ताकद वाढवण्यासाठी तुम्हाला 5 गोष्टी करायला पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ध्यान करायला शिका, मेडिटेशन करायला शिका, जप करायला शिका. जप, ध्यान या 2 गोष्टी करायला शिका. वेबसाईटवरती भरपूर याच्याबद्दल माहिती मिळेल तुम्हाला. आणि रामकृष्ण मठ मिशन तर फेमस आहे जप आणि ध्यानाबद्दल अभ्यास करण्यासाठी आणि त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी. लक्षात आलं? सो पहिली गोष्ट जप आणि ध्यान तुम्हाला रेग्युलरली करायला पाहिजे. शारीरिक शक्तीबद्दल मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, मी रिपीट करणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. भगवंताशी तुम्हाला नातं जोडता आलं पाहिजे. बघा, मी तुम्हाला सांगतोय की कॅरेक्टर शिवाय करिअर होणार नाही. आणि स्पिरिच्युअलिटी शिवाय, बौद्धिक क्षमतेशिवाय, मानसिक ताकदीशिवाय तुमचं कॅरेक्टर घडणार नाही. म्हणून ही प्रार्थना महत्वाची आहे. भगवंताशी तुम्ही संवाद साधायला शिका. रामकृष्ण परमहंसांचं कुठलंही छोटं पुस्तक घ्या, श्री रामकृष्ण म्हणतात, वाचा. 5 रुपयाचं पुस्तक आहे, तुमचं जीवन बदलून जाईल 5 रुपयात, मी तुम्हाला सांगतो. हजारो रुपयांचे क्लास लावायची काही गरज नाही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वरती. विवेकानंद म्हणतात छोटंसं पुस्तक घ्या, शक्तिदायी विचार छोटंसं पुस्तक घ्या. ही सगळी 5-5 रुपयाची पुस्तकं आहेत. श्री रामकृष्ण म्हणतात
श्री शारदा देवी म्हणतात ही 5-5 रुपयाची पुस्तकं तुमचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करून टाकतील, परिवर्तन येईल तुमच्या जीवनामध्ये. या 5 वर्षात ग्रॅज्युएशन व्हायच्या अगोदर तुम्ही ह्या गोष्टी करा, किंवा जे ग्रॅज्युएट झाले असतील ठीक आहे, उशिरा का होईना पण ह्या गोष्टी तुम्ही ताबडतोब फॉलो करायला सुरुवात करा. मी तुम्हाला काय गोष्टी लाईफमध्ये फॉलो करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही जागं व्हाल, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. अगदी प्रॅक्टिकल गोष्टी लिहून घ्या, या सगळ्या गोष्टी. सो पहिली गोष्ट झाली जप, दुसरी गोष्ट झाली प्रार्थना, तिसरी गोष्ट जी आहे महत्वाची ती म्हणजे तुम्ही दररोज रात्री झोपायला जाताना चांगल्या पुस्तकातलं एक पान वाचल्याशिवाय झोपू नका. मग ते विवेकानंदांचं चरित्र असेल, अब्दुल कलामांचं चरित्र असेल, भगवद्गीता असेल, श्री रामकृष्ण परमहंसांचं पुस्तक असेल, किंवा तुमच्या आवडणारी एखादी इष्टदेवता तुमची जी असेल, मग अगदी गजानन महाराजांचं चरित्र असलं तरी चालेल. कुठल्याही संत महापुरुषाच्या चरित्रातला एक पान वाचल्याशिवाय झोपायचं नाही. विवेकानंदांची तर कुठली पण पुस्तकं घ्या डोळे झाकून, त्यातलं एक पान वाचलं तरी चालेल. कळलं की नाही? ते वाचल्याशिवाय झोपायचं नाही प्लीज. ही तिसरं पथ्य तुम्ही पाळा. याच्यामुळे तुमचा मनावरचा संयम हळूहळू वाढायला लागेल, एकाग्रतेची शक्ती तुमच्याकडे यायला लागेल. कळलं की नाही? पण प्रयत्न करायला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे निस्वार्थीपणे काही ना काही काम करायची सवय अंगाला ताबडतोब लावून घ्या. आठवड्यातनं किमान किमान 2 ते 3 तास किंवा 4 तास, शनिवार रविवार सुट्टी असेल तर निस्वार्थीपणे काहीतरी सेवा करा. विवेकानंद सेवा मंडळ मलकापूर हे आयडियल ठिकाण आहे, आदर्श ठिकाण आहे की जिथे तुम्हाला निस्वार्थीपणे काम करण्याची संधी मिळेल. तिथे जा. मी इयत्ता 5वी पासून रामकृष्ण मठाशी संबंधित आहे, तुम्हाला मी सांगतो. आणि माझ्या कळत न कळत माझ्या वडिलांनी जे माझ्यावर संस्कार दिले आणि नंतर मोठं झाल्यानंतर सुद्धा तिथल्या स्वामीजींनी, पूजनीय स्वामीजींनी जे आम्हाला संस्कार दिले, ज्या गोष्टी शिकवल्या, त्याच्यामधली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे निस्वार्थीपणे काम करायला त्यांनी आम्हाला शिकवलं, सेवा करायला शिकवली, कुठलाही स्वार्थ मनात न बाळगता. त्याचा तुमच्या चारित्र्य गठनामध्ये खूप फायदा होतो. तुमच्यातला दम जो आहे ना, दम, तो त्यातला दम बाहेर येतो, तुमच्या मनातली शक्ती बाहेर येते, तुमची बुद्धी हळूहळू तल्लख व्हायला लागते. कळलं की नाही? तुमचं चारित्र्य घडायला लागतं. आजच्या या लेक्चर मधलं सगळ्यात अधोरेखित करण्याची गोष्ट म्हणजे हे चारित्र्य आणि हा दम तुमच्यातला वाढला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी केलेले प्रयत्न जो युवक करेल तो खऱ्या अर्थाने जागा झालाय, असा त्याचा अर्थ होतो. लक्षात आलं की नाही? आणि पाचवी गोष्ट करायची, पहिली गोष्ट मन म्हणजे जप आणि ध्यान, दुसरी प्रार्थना, तिसरे चांगल्या पुस्तकातलं एक पान वाचल्याशिवाय झोपायचं नाही, चौथं म्हणजे निस्वार्थीपणे काम करा, आणि पाचवी गोष्ट म्हणजे जसा संग तसा रंग. तुमची संगत चांगली ठेवा. तुम्हाला मी आत्ताच सांगतो, जसा संग तसा रंग. चिमूटभर मीठ 100 लिटर दूध नासवू शकतं. 100 लिटर दूध नासवण्याकरता 100 किलो मीठ नाही लागत. चिमूटभर मीठ बास झालं 100 लिटर दूध नासवायला. तसंच तुमचे 100 मित्र मैत्रिणी असतील, पण एक मित्र किंवा मैत्रिणीचं घाणेरडं तुमचं जर असेल तर तुमची वाट लागेल. तुमचं कॅरेक्टर पण घडणार नाही आणि करिअर पण तुमचं बिल्ड होणार नाही. तुम्हाला जर करिअर घडवायचं असेल तर कॅरेक्टरनी सुरुवात करायला पाहिजे, हे मी सांगितलंय सुरुवातीलाच तुम्हाला. त्यामुळे चारित्र्य घडवण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी, 5 गोष्टी मी सांगितल्या. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी सांगितल्या, यांनी मनातली शक्ती पण वाढेल. आणि आता मी तुम्हाला ते 23 गुण सांगतो की जे तुम्हाला अक्वायर करायचे आहेत, ते स्किल्स तुमच्यामध्ये तुम्हाला आणायचे आहेत. आणि वेबसाईटवरती coursera.com नावाची वेबसाईट आहे, उडेमाय नावाची वेबसाईट आहे, ह्याच्यावरती याचे कोर्सेस पण मिळतील तुम्हाला. या स्किल्सचे, ट्रान्सफरेबल स्किल्सचे कोर्सेस तुम्हाला बरेचसे फुकट उपलब्ध आहेत. आणि तुम्हाला सगळ्यात सोपा मार्ग सांगतो, हे 23 गुण मी तुम्हाला आता सांगणार आहे की ज्याच्यातनं तुमचा दम बाहेर येणार आहे, तुमची ताकद जगाला दिसणार आहे. ते म्हणजे पार्ट टाइम जॉब करा. विद्यार्थ्यांनी पार्ट टाइम जॉब करायची सवय करा. 11वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत जे विद्यार्थी आता कॉलेजमध्ये जातात, सगळ्यांनी पार्ट टाइम जॉब करा. कुठलाही जॉब करा तुम्ही गावामधलं, तुमच्या झेरॉक्सचं काम करा, पुड्या बांधायचं दुकानातलं काम करा, कुठलंही कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन काम करा, इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन काम करा, कपड्याच्या दुकानात जाऊन काम करा, शिंप्याकडे जाऊन काम करा, भेळवाल्याकडे जाऊन काम करा, वडेपाववाल्याकडे जाऊन काम करा. कुठल्याही गोष्टीची लाज वाटू देऊ नका. तुम्ही जेव्हा काम कराल, पार्ट टाइम काम कराल ना, तुम्हाला त्यातनं हे मी जे आता 23 गुण सांगणार आहेत तुम्हाला, हे जे मंत्र आहेत, 23 गोष्टी म्हणजे या तुम्हाला मंत्र आहेत, तुम्हाला लिटरली सांगतो. या जर तुम्ही अंगामध्ये आणलेत हे गुण, तर तुमच्यातला दम जबरदस्त बाहेर निघणार आहे. त्याच्यासाठी जर तुम्ही तयारी केली तर ह्या 23 गुणांसाठी,
यातले जितके जास्ती 15, 16, 18 तुम्ही अक्वायर कराल ग्रॅज्युएशन पर्यंत, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे इतर जे ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि जे नैराश्यग्रस्त झालेले आहेत अंडर एम्प्लॉयमेंट आणि अनएम्प्लॉयमेंट, ती वेळ तुमच्यावर येणार नाही. आणि जे युवक ग्रॅज्युएट झाले त्यांनी तर ताबडतोब ह्याच्यावरती काम करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, पार्ट टाइम जॉब करा, अगदी मोठीच नोकरी मिळाली पाहिजे म्हणून हट्ट धरून बसू नका. जे काही मिळेल हात पाय चालू ठेवा. लक्षात आलं नाही, विवेकानंद सांगतात मन, मेंदू आणि मनगट हे इक्वली ताकदवर पाहिजे. हे तिघांनाही काम मिळालं पाहिजे. आमच्या दुर्दैवाने असं झालंय की आमचे युवक इतके झोपलेले आहेत की त्यांना फक्त वाटतं की मेंदूचं आणि मनाचंच काम आहे. शाळेमध्ये कॉलेजमध्ये मेंदूचा उपयोग होतो, मनाचा थोडाफार उपयोग होतो. निस्वार्थीपणे तर तुम्ही कोणी काम करतच नाही, मला बऱ्याचपैकी माहिती आहे. अनेक युवकांना मी ओळखतो आणि ज्यांना ज्यांना मी करिअर काउन्सिलिंग करतो त्यांना मी विचारतो अनसेल्फिशली काम करतात का, स्पष्टपणे सांगतात नाही. काही मुलं सांगतात आम्ही आई वडिलांना मदत करतो. आता आई वडिलांना मदत करणे निस्वार्थी काम नाही, ते तुमचं कर्तव्य आहे. म्हणजे कर्तव्य काय आहे आणि निस्वार्थीपणे काम करणं काय हे सुद्धा आमच्या मुलांना कळत नाही. लक्षात आलं की नाही? तर मग तुमचा दम कसा बाहेर निघणार, तुमचं चारित्र्य कसं उभं राहणार. ओके, सो मन, मेंदू आणि मनगट आणि मनगटाकडे आपण थ्रू आउट ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण दुर्लक्ष करतो. मनगटाच्या ताकदीकडे बघतच नाही. शारीरिक दृष्ट्या तर दुर्बलच असतो, परंतु काम न केल्यामुळे कुठलाही पार्ट टाइम जॉब आपण करत नाही, नोकरी करत नाही. बघा तुमचेच बंधू भगिनी जे फॉरेनमध्ये शिकतात युनिव्हर्सिटीजमध्ये, ते घरामध्ये भांडी घासतात, धुणी धुतात, स्वयंपाक करतात, पार्ट टाइम जॉब पण करतात आणि युनिव्हर्सिटी अटेंड करतात आणि चांगल्या मार्कांनी पास पण होतात. पार्ट टाइम जॉब सगळी मुलं करतात, जी कोणी अमेरिकेत, युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये गेलीत ती सगळी. तुम्ही भारतात राहून काय करता रे? काही करत नाही, नुसतं कॉलेज एका कॉलेज, ट्युशन क्लास एका ट्युशन क्लास करता. हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या मनगटाला गंज लागतोय, लक्षात घ्या. आणि हा गंज लागल्यामुळे आमची मुलं झोपलेलीच राहतात. म्हणून हे युवकांना उठा, जागेवा जे आहे. जागा तो युवक असतो की ज्याचा मेंदू तल्लक आहे, ज्याचं मन संवेदनशील आहे आणि ज्याचं मनगटामध्ये ताकद आहे. लक्षात ठेवा, त्याला जागा युवक म्हणतात. आणि असा जागा झालेला युवकच 21व्या शतकात आपला दम दाखवू शकतो, या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतो. लक्षात ठेवा, बरोबर. सो हे मन, मेंदू, मनगट लक्षात आलं. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, विवेकानंदांची व्याख्या. आता मी तुम्हाला ते 23 पॉईंट सांगतो, पटपट पटपट लिहून घ्या तुम्ही. 5:48 झालेत, म्हणजे 28 मिनिटं झालीत. ओके, परंतु ठीक आहे. पहिलं स्किल तुमच्यामध्ये आलं पाहिजे म्हणजे अचिव्हमेंट फोकस. एखादी गोष्ट साधण्यासाठी लक्ष केंद्रित करणं, ह्याचा संबंध मनाच्या एकाग्रतेशी आहे. मी तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या मनाची एकाग्रता आणण्यासाठी. ती बाजारात विकत मिळत नाही एकाग्रता, लक्षात ठेवा. कळलं की नाही? दुसरी गोष्ट मिळते जुळतेपणा, फ्लेक्झिबिलिटी आणि अडॅप्टेबिलिटी ठेवा. मी असंच करणार, मी तसंच करणार, मी ताठच राहणार असं नाही. फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, अडॅप्टेबिलिटी पाहिजे. जसं वातावरण असेल तसं तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये मिळते जुळतेपणा करून काम करता आलं पाहिजे. कळलं की नाही? सर्वांबरोबर तुम्हाला काम करता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे अटेन्शन टू डिटेल, बारीक सारीक गोष्टींवरील लक्ष. जेव्हा तुम्ही प्लॅनिंग कराल अभ्यासाचं, जेव्हा करिअरचं प्लॅनिंग कराल, तेव्हा बारीक लक्ष ठेवा, व्यवस्थित प्लॅनिंग करा. त्याला म्हणतात बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष ठेवणं, नीटनेटकेपणा, स्वच्छता. कळलं की नाही? या सगळ्या बारीक गोष्टी आहेत, पण तुम्हाला त्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे, म्हणजे मग मनाची एकाग्रता साधते. तुमचं घर कसं तुम्ही ठेवता, तुम्ही बाहेरून घरात आल्यावर चप्पल कशी काढता, बूट कसे ठेवता, सकाळी उठल्यावर तुमची चादर कशी घडी करता, व्यवस्थित घडी करता का कशी वाटेल तशी घडी करता, त्याचे डायगोनल मॅच होतात का, ह्या सगळ्या बारीक गोष्टी आहेत. आणि ह्या तुमच्या मनाला ट्रेनिंग मिळणार आहे, मी तुम्हाला सांगतो. मनाची एकाग्रता जी पाहिजे तुम्हाला, आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला अंगी बांधल्यावरती हळूहळू येणार आहे. चौथी गोष्ट म्हणजे अनालिसिस. एखाद्या प्रॉब्लेमचं अनालिसिस करायला शिका, विश्लेषकता त्याला म्हणतात. हा गुण आमच्या विद्यार्थ्यांमध्ये नाहीये. अनालिसिस करता येत नाही कारण आमचं क्रिटिकल थिंकिंग वीक आहे, आमचं डीप थिंकिंग वीक आहे. क्रिटिकल थिंकिंग वरचे कोर्सेस करा ऑनलाईन. विचार कसा करायचा असतो हे शिका, त्याची पण एक मेथड असते, लक्षात ठेवा. पण हे आमच्या विद्यार्थ्यांना कोणी सांगत नाही. कळलं की नाही? नुसतं बैल म्हणतात, गाढव म्हणतात, एवढंच त्यांना नावं ठेवतात. दुर्दैवाने आमचा समाज आमच्या विद्यार्थ्यांना आणि युवकांना नुसतं नावं ठेवतो, पण काय करायला पाहिजे हे सांगत नाही. सो आता मी तुम्हाला सांगतो की काय करायला पाहिजे. चौथी गोष्ट अनालिसिस. ह्याच्यावरती क्रिटिकल थिंकिंग वरचे कोर्सेस करा.
5वी गोष्ट आहे क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन. त्याचे पण कोर्सेस करा क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन वरती. 6वी गोष्ट आहे इन्फ्लुएन्सिंग, प्रभावीपणा. तुमचा प्रभावीपणा वाढला पाहिजे. दुसऱ्यावरती तुमचा प्रभाव तुम्हाला पाडता आला पाहिजे. नुसतं मोठमोठ्याने आरडाओरडा करून नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वातनं तो प्रभाव पडला पाहिजे. तुमच्या चारित्र्यातनं तो प्रभाव पडतो. तुम्ही जर निस्वार्थीपणे काम केलं, तुम्ही जर खरेपणानं सचोटीनं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, तर तुमचं चारित्र्य घडत जातं. लक्षात ठेवा, विवेकानंद सांगतो. आणि मी वारंवार सांगतो, जोपर्यंत तुमचं चारित्र्य घडणार नाही तोपर्यंत तुमचं करिअर बिल्ड होणार नाही, करिअर घडणार नाही रे. कळलं की नाही? सो ह्याच्यासाठी म्हणून इन्फ्लुएन्सिंग हा प्रभावीपणा तुमच्या चारित्र्याच्या माध्यमातून पडतो. ट्रुथफुलनेस, विवेकानंद सांगतात, ट्रुथफुलनेस, अनसेल्फिशनेस आणि प्युरिटी, या 3 गोष्टी ज्यांच्याकडे असतील ते राजे असतील, राजे. यू विल बी अनस्टॉपेबल, विवेकानंद म्हणतात. ट्रुथफुलनेस, अनसेल्फिशनेस, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं अनसेल्फिशनेस बद्दल. सत्यवचनता, निस्वार्थता आणि प्युरिटी, पावित्र्य. तुमचं मन पवित्र असलं पाहिजे. आणि या 5 गोष्टी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, त्यांनी तुमची मनाची एकाग्रता जी येणार आहे म्हणून सांगितलं. त्या 5 गोष्टी केल्यामुळे ऑटोमॅटिकली तुमची मनाची पवित्रताच वाढणार आहे, मनाचं पावित्र्य वाढणार आहे आणि त्याच्यातनच तुम्हाला एकाग्रता मिळणार आहे. विवेकानंद म्हणतात, प्युअर द माइंड बेटर इट इज टू कंट्रोल. मन जेवढं पवित्र होत जातं तेवढं ते एकाग्र होत जातं. लक्षात आलं? सो हा जो प्रभावीपणा आहे चारित्र्यातनं आलेला, तो तुमच्या मनाच्या पावित्र्यावरती, तुमच्या निस्वार्थतेवरती, तुमच्या सत्यवचनतेवरती अवलंबून आहे. इन शॉर्ट, तो तुमच्या कॅरेक्टरवर अवलंबून आहे. ठीक आहे. 7वा आहे इनिशिएटिव्ह, पुढाकार घेण्याची वृत्ती. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पुढाकार घेता आला पाहिजे. कॉलेजमध्ये, शाळेमध्ये किंवा कंपनीमध्ये कुठे जॉईन झाला, कुठल्या बिझनेसमध्ये असाल, तुम्हाला इनिशिएटिव्ह घेऊन काम करता आलं पाहिजे. लक्षात आलं की नाही? सो हा फार महत्वाचा आहे. लाजायचं नाही, बिनधास्त हिंमत ठेवायची आणि पुढे जायचं, घाबरायचं नाही. कळलं की नाही? सो हा झाला इनिशिएटिव्ह. नंतर 8वा भाग आहे इंटरपर्सनल स्किल, वेगवेगळ्या व्यक्तींना हाताळण्याचं कौशल्य. इंटरपर्सनल स्किल वरती तुम्ही कोर्सेस जॉईन करू शकता. विवेकानंद सेवा मंडळ मलकापूरमध्ये जर गेलात, ते अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात. तिथे व्हॉलेंटियर म्हणून काम करा. तुमचे इंटरपर्सनल स्किल ऑटोमॅटिकली डेव्हलप होतील. मी असे कित्येक युवक बघितले रामकृष्ण मठात व्हॉलेंटियर म्हणून काम करतात. शेकड्यांनी युवक आहेत आमच्याकडे की जे व्हॉलेंटियर म्हणून काम करतात. त्यांची पर्सनॅलिटी वेगळीच दिसते, तुम्हाला सांगतो. कळलं की नाही? त्यांचं इंटरपर्सनल स्किल ऑटोमॅटिकली डेव्हलप होतं. कळलं? त्यामुळे व्हॉलेंटियर म्हणून काम केलं तर इंटरपर्सनल स्किल तुमचं डेव्हलप होईल. 9वा जो भाग आहे त्याला जजमेंट, निर्णय क्षमता. चांगली संगत ठेवली, चांगल्या लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवला, तर ते लोक त्यांच्या आयुष्यात कसे निर्णय घेतात हे तुम्हाला शिकायला मिळेल. साधू संघ त्याच्यासाठी सांगितलंय, सत्संग त्याच्यासाठी सांगितलंय. विवेक, निर्णय क्षमता म्हणजे विवेक शक्ती. कळलं की नाही? विवेकानंद जे म्हणतो आपण विवेकाची शक्ती, ही विवेकाची शक्ती सत्संगातनं जागृत होते. कळलं? आता माझ्याकडे जास्ती वेळ नाही या गोष्टी एक्सप्लेन करायला तुम्हाला. पुढचा भाग आहे नेतृत्व गुण, लिडरशिप. ह्याच्यावरती पण कोर्सेस खूप काही आहेत. तुम्ही पार्ट टाइम जॉब करा, तुम्ही व्हॉलेंटियर म्हणून काम करा एखाद्या एनजीओ मध्ये, तुमच्यातले लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप होतील हळूहळू. कळलं की नाही? तुमच्या मनगटातली ताकद वाढवणाऱ्या गोष्टी सांगतोय मी तुम्हाला या सगळ्या. लाईफ लॉंग लर्निंग, 11वा भाग, जीवनभर शिकण्याची वृत्ती. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मला काही गरज नाही, मला काय ऐकायचंय, खूप ऐकून झालं, असं नका करू. कळलं की नाही? सो तुम्ही शिकून नवीन नवीन गोष्टी घेण्याची तयारी ठेवा. झेरॉक्सिंग, मी काय करणार झेरॉक्स, त्यात काय शिकण्यात जातं, तुम्ही करून बघा झेरॉक्सिंग. फास्ट झेरॉक्स करण्यासाठी पण स्किल लागतं. ही पण गोष्ट शिकण्यासारखी असते. कुठलीही गोष्ट छोटी जरी असली तरी त्याच्यामध्ये शिकायच्या गोष्टी असतातच. न शिकता कुठली गोष्ट करता येत नाही माणसाला. कळलं की नाही? त्यामुळे ही शिकण्याची वृत्ती जागी ठेवा. 12वा म्हणजे लिसनिंग टू अदर्स, इतरांचं ऐका, स्वतःच घोडं दामटू नका. इतरांचं ऐकून घेण्याची वृत्ती वाढवा. हे सांगितलं मी 12वं. त्याच्यानंतर 13वं ओरल कम्युनिकेशन, वक्तृत्व. कळलं की नाही? हे पण स्किल तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे. हे पण एक अंग आहे चांगल्या चारित्र्याचं आणि करिअर तुमचं घडवण्यासाठीचं. त्याच्यानंतर निगोशिएटिंग, तोलमोल करणे. हे निगोशिएटिंग स्किल्स तुम्हाला वेबसाईटवरती ट्रेनिंग कोर्सेस मिळतील, त्याच्यात तुम्ही जा, ते तुम्ही करू शकता. तुम्ही जर पार्ट टाइम कुठल्या तरी बिझनेसमध्ये जॉईन झाला तर तिकडे पण निगोशिएटिंग स्किल्स लागतात.
त्यानंतर नेटवर्किंग, वेगवेगळ्या व्यक्तींचं किंवा संस्थांचं जाळं विणणं. हे आता अगदी संक्षिप्त आहेत. हे नेटवर्किंग, निगोशिएटिंग हे तुम्ही वेबसाईटवरती गेलात, टाईप केले की तुम्हाला भरपूर कोर्सेस मिळतील त्याच्यामध्ये. कळलं की नाही? त्याच्यानंतर पुढचं आहे प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंग. नियोजन आणि आयोजन करणं. प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंग. तुम्ही जर कुठल्याही एनजीओ मध्ये किंवा ह्या विवेकानंद सेवा मंडळात पण गेला तर ते अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांच्याकडे जर जॉईन झालं तर ते कसे कार्यक्रम नियोजित करतात, आयोजित करतात हे तुम्हाला शिकायला मिळेल ऑटोमॅटिकली. आणि त्यामुळे तुमचं चारित्र्य आणि करिअर ह्या दोन्ही गोष्टी घडतील. मी तुम्हाला सांगतो, आम्ही ही सगळी कामं मठामध्ये केलेली आहेत, तुम्हाला सांगतो. कळलं की नाही? पुस्तकं वाचून कोर्सेस लावून आम्ही शिकलो नाही, आम्ही प्रत्यक्ष कृती केली. कळलं? आणि त्यातनं मग आम्ही शिकलो, तर तुम्ही सुद्धा या गोष्टी करू शकता. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे टेक्निक्स असतात, वेगवेगळे टेक्निक्स असतात. ते पण तुम्हाला शिकायला मिळतील. परंतु ह्याच्याबद्दल पण तुम्ही जाणून घेतलं पाहिजे जास्ती. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन स्किल्स, पॉवर पॉइंट वगैरे वगैरे ह्या गोष्टी असतात. किंवा आपली आयडिया समोरच्याला कम्युनिकेट करणं, त्याला प्रस्तुत करणं, ह्याची सगळ्यांची सवय तुम्हाला पार्ट टाइम जॉबमध्ये पण लागते. आणि तुम्ही जेव्हा एखाद्या एनजीओ मध्ये काम करता निस्वार्थीपणे, तिथे सुद्धा तुम्हाला या गोष्टींची ट्रेनिंग मिळते. तिथे तुम्हाला या गोष्टी शिकता येतात. त्यानंतर रिसर्च ऍप्टिट्यूड तुमच्यामधलं वाढलं पाहिजे. अनालिसिसशी संबंधित आहे हा पॉइंट. त्यानंतर 20वा पॉइंट आहे ताण-तणाव सहन करण्याचे धैर्य, स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावरती अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. रामकृष्ण मठ मिशन मध्ये तर खूपच छान छान पुस्तक आहे. तुम्ही विवेकानंद सेवा मंडळाच्या लायब्ररीमध्ये जा, स्ट्रेस मॅनेजमेंट वरती रामकृष्ण मठ मिशनची पब्लिकेशन्स वाचा. खूप सुंदर उपाय त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यांनी तुमचं स्ट्रेस टॉलरन्स वाढेल. त्याच्यानंतर पुढचा 21वा भाग आहे टीम वर्क करायला शिकाल तुम्ही निस्वार्थीपणे जर एनजीओ मध्ये काम केलं किंवा या आमच्या सेवा मंडळात काम केलं तर. त्यानंतर ट्रेनिंग आणि टीचिंग अदर्स, दुसऱ्याला शिकवणं, ट्रेनिंग. तुम्ही घरी बसल्या बसल्या पण तुमचे जे विषय स्ट्रॉंग असतील त्याचे क्लासेस चालू करा, पार्ट टाइम क्लासेस करा. गरिबांना मोफत शिकवा, काही हरकत नाही. पण त्याच्यातनं तुमचं व्यक्तिमत्व घडणार आहे, तुमचं कॅरेक्टर घडणार आहे आणि तुमचं करिअर बिल्ड होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, अगदी 1 वर्ष तुम्ही 10 गरीब मुलांना जरी शिकवलं ना, तरी तुमच्यातलं चारित्र्य बाहेर येईल, तुमच्यातलं दम बाहेर येईल. मी तुम्हाला खूप प्रॅक्टिकल उदाहरणं देतोय, अगदी छोटी उदाहरणं आहेत. तुम्हाला वाटेल 10 मुलांना शिकवल्याने निस्वार्थीपणे काय मिळणार आहे. 1 वर्ष शिकवा आणि मग 1 वर्षानंतर मला फोन करा. 1 वर्ष शिकवा, चला. फक्त कुठल्याही इयत्तेच्या मुलांना शिकवा. तुमचे जे विषय स्ट्रॉंग असतील त्याच्यात 10 मुलांना मोफत शिकवा. तुमच्यातली चारित्र्याची शक्ती, तुमच्यातला दम वाढेल. मी तुम्हाला आता गॅरंटी देऊन सांगतोय. कारण हा दम तुम्हाला बाजारात विकत मिळणार नाही. तुम्हाला ह्या सर्व कोर्सेस केल्यामुळे, मी जसं सांगत आलोय तसं वागल्यामुळे होणार आहे ते. आणि शेवटचा 23वा भाग आहे ते म्हणजे रिटर्न कम्युनिकेशन. हे रिटर्न कम्युनिकेशन पण तुमचं इम्प्रूव्ह झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर 23 पैकी अधिकांशपणे 16 ते 18 गोष्टी तरी मिनिमम ग्रॅज्युएशन होईपर्यंत तुमच्यातनं झाल्या पाहिजे. आता ग्रॅज्युएट जर तुम्ही ऑलरेडी असाल तर बघा, तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्हाला लवकरात लवकर 1 वर्षात प्लॅनिंग करून हे सगळे कोर्सेस अटेंड करा. हे ट्रेनिंग घ्या. 1 वर्ष पार्ट टाइम काम करा. विवेकानंद सेवा मंडळात व्हॉलेंटिअर म्हणून काम करा. आणि आज तुम्ही असलेली जी व्यक्ती आहात, 1 वर्षानंतर तुम्ही जर स्वतःकडे बघितलं तर नक्की तुम्हाला तुमचा अभिमान वाटेल. तुमच्या आई वडिलांना तुमचा अभिमान वाटेल. लक्षात आलं की नाही? कारण तुमचं पूर्ण चारित्र्य बदललेलं असेल, तुमचं व्यक्तिमत्व घडलेलं असेल. आणि ह्या सगळ्यांचा उपयोग तुम्हाला तुमचं करिअर घडवण्यासाठी होईल. मला वाटतं माझी वेळ आता इथे संपलेली आहे. खूप जास्ती वेळ घेतला थोडा. तर आता तुमचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही मला ते चॅट बॉक्समध्ये पाठवू शकता. एक 10 मिनिटं मी घेईन ते प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर ऑलरेडी ह्या ऑर्गनायझर्सकडे आहे, तर ते तुम्हाला देतील, ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना. तुम्ही चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. 10 मिनिटं मला अलोकेट केलेली आहेत. खरं तर ती खाल्ली आहेत मी 10 मिनिटं असं म्हणायला हरकत नाही. पण तरी ठीक आहे, बघू. जर विचारलं कोणी चॅट बॉक्समध्ये प्रश्न तर मग त्याचं उत्तर मी देईन तुम्हाला.
चला, कोणाचे मला वाटतं काही प्रश्न काही नाही आहेत, कोणाला विचारायचे तर मग आपण इथेच थांबूया. ठीक आहे, मी इथेच थांबतो आता. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.